नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या डेलीच्या चॅनलवरती, जिकडे आपण टेक्निकल अनालिसिस वरती ट्रेड शोधण्याचे प्रयत्न करतो. प्रॉफिट कसं होऊ शकतं, या आपला लॉस कमी कसा होऊ शकतो हे बघू शकतो. आणि त्याच्यावरती आपण चर्चा करतो. आपल्या लेवल्स आपण डिसाईड करतो, ज्यांनी आपल्याला उद्या येणाऱ्या ट्रेडसाठी एक सपोर्ट भेटतो. सर्वात प्रथम तर मी सगळ्यांची माफी मागतो की मी गेल्या शुक्रवारी आणि आजचा दिवस रविवारचा व्हिडिओ सोमवारचा व्हिडिओ बनवला नाहीये. काही कारणामुळे बाहेर गेलो होतो, आउट ऑफ स्टेशन तो 2-3 दिवस. पण आता मी परत आलोय आणि मी आजचा ट्रेड जसं मी सकाळी आलो आणि त्याप्रमाणे मी अनालाइज केलं आणि मग एक मला असं वाटलं की आज काहीतरी गडबड आहे. उद्या एक्सपायरी आहे, त्यामुळे आज काहीतरी गडबड आहे. मी माझ्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती, सॉरी टेलिग्रामच्या नाही, माझ्या व्हॉट्सअपच्या फॅमिली ग्रुपवरती तुम्ही बघू शकता, माझा फॅमिली ग्रुप आहे, तिथे टार्गेट टाकलेले की जर मार्केट ह्याच्यावरती जात असेल, 100च्या वरती जात असेल बघा, तर काहीतरी संभावना आहेत कॉल साईडला, 900चा कॉल साईडला. त्याचबरोबर आम्ही इथे जो फिबोनाचीचा रिट्रेसमेंट लेवल असतात ज्या, त्याच्यावरती पण आम्ही विचार करतो की काय एक्झॅक्टली होऊ शकतं, कुठे रिट्रेसमेंट भेटू शकते, काय करू शकतो आपण. त्याप्रमाणे ट्रेड टाकलेला हा होता ट्रेड माझा 10-3चा. त्यानंतर मी 10-4ला पटकन टाकली आणि त्यानंतर तुम्ही बघाल ना, ओवाईस बिओ सगळे आम्ही बघतोच. 20 पॉईंटचा ट्रेड भेटला, त्यानंतर दुसरा पॉईंट पण झाला, दोन्ही टार्गेट हिट झाले माझे. आणि त्याप्रमाणे जर तुम्ही बघाल, मार्केटने अनपेक्षित या अपेक्षितपणे होतं काय की मार्केटने रिटेस्ट करून जेव्हा वरती गेला मार्केट, तेव्हा 180 200 पर्यंत दिला, 220 पर्यंत टार्गेट दिला. याचा अर्थ काय होतोय की मार्केटमध्ये जेव्हा मुवमेंट येतो, रॅली येते, ती एक दिवस असते. ओके, ती एक दिवस असते. त्यासाठी मी हर वेळा सांगतो की मार्केटमध्ये कॅपिटल तुमचं साठवून ठेवा. ज्या दिवशी मुवमेंट येतो त्या दिवशी आपल्याला चांगलंच प्रॉफिट होऊ शकतं. आणि मार्केटने 3 तारखेला शुक्रवारी मार्केटने कन्सोलिडेट करत इथपर्यंत बघा 2, त्यानंतर एक मुवमेंट दिली इथे आणि हा इथे संपलेला. त्यामुळे 6 तारखेचा मुवमेंट वरच्या साईडला आला, कारण का त्यांनी 890ची रेंज तोडून मार्केट आस्ते आस्ते करून 25,000ची जी आपली सायकोलॉजिकल लेवल होती ती तोडत मार्केट खूप वरती गेला. मोमेंट स्लो होते, पण वन साइड ट्रेड होता. पण ह्या वन साइड ट्रेड मध्ये खूप लोकांना तोबी असतो, या घाबरण्याचं कारण असतं. नक्कीच असं कारण का आपल्याला वाटतं की अरे एवढे जे पैसे भेटलेत आपण घेऊन निघून जाऊया. 10-20 पॉईंट, जसं मी 40-50 पॉईंट काढले, माझे लॉट मोठे असतात, त्यामुळे मी जास्त वेळ थांबत नाही, पुढे मार्केट किती पण जाऊ दे. कारण का एक दिवशीच खाण्यापेक्षा रोज रोज खाल्लेलं परवडतं. ते होतं ना, कोंबडी अंड देते सोन्याची आणि आपण रोज अंडी खातो ते बरं. कोंबडीला एक दिवस कापून सगळी अंडी काढण्याचं हे चुकीचं आहे. ही सायकोलॉजी ट्रेडची आहे. त्यामुळे मार्केटला आता बघण्याचा नजरिया अजून जरा प्रयत्नशील, विचारपूर्वक करणं जरुरी आहे. तर मार्केटची जी आता जी लेवल आलेली आहे, मी सांगत होतो की ही ट्रेंड लाईन आहे, तिथपर्यंत मार्केट नेगेटिव्ह असेल. या ह्या लेवलच्या खालीच मी पुट घेईन. बघा हे कधी लागलेले आहेत, 1 तारखे 2 तारखेचे व्हिडिओ लागलेत की ह्याच्या खाली जर गेले तरच मी पुट घेईन. आता पुट घेणारच नाही आणि 800च्या वरती असेल तर मी कॉल घेईन, कारण का माझ्या लाईन लागली आणि मार्केट त्याप्रमाणे चाललंय. ओके, प्रॉफिट झाला नाही झाला हा विषय नाही, पण आपला अभ्यास नेमका त्या पद्धतीमध्ये होतोय, ह्याच्यावरती जो विश्वास ठेवतोय आपण, त्या विश्वासामध्ये काम करतो ना, त्यामुळे प्रॉफिट येणं स्वाभाविक आहे. त्यामुळे मी सांगतो की थांबा, शिका, त्यानंतर ट्रेड करा. ओके, कधी काय होतं, लोक पेनिक असतात की मला आताच कमवून घेऊन जायचंय, आता मला करायचंय, मला 10,000 5,000 500 आताच घेऊन निघून जायचे. मग तुम्हाला जेव्हा 500 1000 भेटतात ना, तेव्हा तुम्ही निघून जायचं असतं कम्प्युटर बंद करून. नाही, मग काय विचार करतात की मला 500 भेटलेत, नाही काम कर, अजून 500 करून 1000 करतो. बस जेव्हा तुम्ही हा विचार करता ना, तेव्हाच सगळा गेम होतो. म्हणून मार्केट तुम्हाला तुमच्या मेंदूवरती हवी होतो, हे तुमच्या भावनावरती हवी होतो, आणि नंतर तुम्ही तो विचार करण्याच्या पलीकडचे राहत नाहीत. तुम्हाला मार्केट दिसत नाही, मग मार्केटमध्ये तुम्हाला फक्त पैसा दिसतो आणि लालच दिसते, आणि ह्या गोष्टी एका ट्रेडरसाठी घातक असतात.
500 तर 500, 5,000 5,000, खूप लोकांना 25-30 हजारचा प्रॉफिट होतो आणि नंतर ती लोक मायनस मध्ये क्लोजिंग करतात. का? ओव्हर ट्रेडिंग, लालच. थांबणं जरुरी आहे, शिकणं जरुरी आहे, त्यानंतरच काय करू शकतो आपण. जेव्हा आपण बघतो काही गोष्टी, जेव्हा आपण काय बघतोय गोष्टी, तर आपण आता प्रिव्हियस चार्टला जाऊन बघूया की मार्केट काय करते. आपल्या पल्ल्याचे लेवल्स लागले आहेत का, कुठले लागलेत का पल्ल्याचे लेवल्स? ओके, आपल्या पल्ल्याचे लेवल्स पण लागलेले आहेत. पहिल्याची लेवल्स 200 ची आहे. आपण जरा 15 मिनिटात येऊया. ओके, 15 मिनिटावरती मार्केट काय करतंय. ऍक्च्युली मला असं वाटतंय, मला वाटतं आणि मार्केट चालणार नाही हे पण नक्कीच आहे, की जर मार्केट इथे कन्सोलिडेट होतं ते ह्या लेवलला, ठीक आहे, त्यानंतर अजून एक लेवल जर तुम्ही बघाल, मी जरा मोठं करतो तुम्हाला बघण्यासाठी, इथे बघा, इकडनं मार्केट थांबलं, त्यानंतर एक वरचा मोमेंट घेतला. बघा, मी कधी पण अशी ड्रॉइंग करतो ना, ह्या मागे खूप काही कारण आहे. हाच आहे माझा एक्सपिरियन्स, हाच आहे माझा अभ्यास. जेव्हा मार्केट रिटेस्ट करून पुलबॅक घेऊन रेसिस्ट करून वरती जातं, माझ्या फॅमिलीला माहिती आहे की रिटेस्ट कधी होतं, रिटेस्ट कधी होतं, पुलबॅक कधी होतं, त्याचे काय रूल्स आहेत, कुठल्या पद्धतीमध्ये व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे चांगले प्रॉफिट करतायत, नक्कीच करतात. आज पण सगळ्यांचे खूप चांगले रिप्लाय आले. 5-10 पॉईंट, 20 पॉईंट, 25 पॉईंट ज्यांनी पण कमवलेत, बरं वाटतं बघून की लोक कमवत आहेत, मोठी होत आहेत. आणि मेन गोष्ट, मार्केट बद्दल त्यांचे विचार आहे, कॉन्फिडन्स वाढत चाललाय. मेन हिशोब येतो की ते शिकून काहीतरी करतायत, फक्त रँडमली घ्यायचं म्हणून घेत नाहीत. खाली आला का घ्या, वरती गेला का घ्या. तो अभ्यास करतात. त्यांचा प्रॉफिट जो होतो अभ्यासावरती होते, त्यांचे एक्सपिरियन्स होते. आणि मार्केट तुम्हाला रोज एक दिवस एक्सपिरियन्स देतो, आणि हे तुमचा साठा जो आहे ना, येणार भविष्यामध्ये तुम्हाला कधी पण वरतीच नाही. नक्की हा विषय तुम्ही तुमच्या मनी ध्यानी ठेवा. ओके, विषय असा येतोय की मार्केट जेव्हा इथे थांबलेलं आणि त्यानंतर वरती येऊन जेव्हा गेलं, तर ही लेवल काय, ही जी लेवल आहे ती लगभग आहे 40ची, 45ची. त्यानंतर जर मी बघतोय, मार्केटने इथे पण थांबून वरचा मुवमेंट दिलेला आहे. बघा, इकडे थांबलेला आहे, त्यानंतर वरचा मुवमेंट देऊन वरती गेलेली आहे. ओके, एक्झॅक्ट जर लेवल बघायची असेल मला, तर मी लगभग ही लेवल पकडेन. किती? 25,130. बघा, 25,130 ची लेवल पकडली. ओके, मार्केट आता कुठे आहे? मार्केट आता आहे लगभग 80-90च्या रेंजला. ठीक आहे, त्याप्रमाणे जर मी बघतोय ना अजून, तर इथे मार्केटनी चांगलंच रिजेक्शन घेत मार्केट खाली आलेलं आहे, त्या मार्केट वरती गेलंय. बघा, रिजेक्शन घेऊन वरती येणं आणि रिजेक्शन घेऊन खाली येणं, म्हणजे त्या लेवलला काही ना काहीतरी गडबड आहे. या त्या लेवलचा स्ट्रॉंगनेस, या त्याची ताकद जास्त प्रमाणात आहे. मग ह्या लेवलला आपण काय करायचं, ह्या लेवलला आपण थांबायचं असतं आणि मार्केटला त्या लेवलच्या रेंज तोडून द्यायचं असतं. ओके, तर उद्यासाठी काय होईल हा संभावना जास्त आहे आपली. ओके, जर असं बघायला गेलं डेली वरती, डेलीवरती आपण जरा मोठा विचार करूया. डेलीवरती बघायला गेलं तर बघा, ह्या सगळ्या जे लेवल्स लागलेले आहेत लगभग 420, म्हणजे 24,420-60 खूप खाली आहे. मार्केट खूप खाली आहे. आता मार्केट 25च्या लेवल आहे, इकडे 600 पॉईंटची रॅली द्यायला मार्केटला मुश्किल होऊ शकतं. होतंय काय, जर तुम्ही डीपली बघायचा विचार कराल ना, मार्केट इथे कन्सोलिडेट होत वरती गेलेलं आहे. बघा, एक मुद्दा हा. ओके, त्यानंतर मार्केटनी एक मुवमेंट खालचा दिला आणि इकडे मार्केट बाउन्स झाले. नीट बघा, परत मार्केट खाली आले आणि वरती गेले. आता परत मार्केट खाली आले, परत वरती जाते. ओके, हा जो पॅटर्न बनतो ना, माझ्या फॅमिली मेंबरचा माहिती आहे कुठला पॅटर्न बनतो तो. एक असा, दुसरा, ह्याला बोलतात एबीसी पॅटर्न. मी काय बोलतोय हे माझ्या फॅमिली मेंबर्सला कळलं असेल, कारण का हा अभ्यास मला इथे सांगायचा नाही, कारण का तो खूप वेगळा अभ्यास आहे. त्या अभ्यासामागेची मेहनत, या रूल्स ते वेगळे आहेत. पण तात्पुरतं सांगायचा विचार केला गेला तर एक मुवमेंट आहे, जी मुवमेंट इकडनं आले, त्यानंतर एक रिव्हर्सल आलंय,
एक मुवमेंट अशी आले, त्यानंतर रिव्हर्सल आले आणि आता एक मुवमेंट येत आहे. ओके, जर या मुवमेंटला कंटिन्यू करायचं असेल त्याला नक्कीच जी लेवल आहे ही बघा, लगभग 200-250ची लेवल तोडणं जरुरी आहे त्याला. ओके, आता मार्केट 180 ला आहे. 200ची म्हणजे फक्त तुम्हाला 120 पॉइंटची आता गरज आहे. जर ती तोडली तर मार्केट आपल्या पॅटर्नला या हायला पण तोडायला कमी करणार नाही. नीट आहे का? ह्या पॅटर्नला पण तोडायला कमी करणार नाही. दुसरी गोष्ट, असा अंदाज येतो की मार्केट ह्या लेवलच्या खाली येत नाही. मार्केटनी एक ट्रिपल बॉटम असा विषय म्हणला. ट्रिपल बॉटम म्हणजे काय, डबल बॉटम म्हणजे काय, वेगळे वेगळे विषय. एकदा आलं, दोनदा आलं, तीनदा आलं म्हणजे इथे काहीतरी गडबड आहे. मार्केट खाली येत नाही, मार्केट इकडनं एक मुवमेंट येऊ शकतो आणि तोच मुवमेंट आता चालू झालेला आहे. मी सांगितलं ना की मार्केट आता कन्सोलिडेट होत आहे, तर होऊ दे. ऑक्टोबर मध्ये आपल्याला खूप काय वेगळ्या लेवल्स बघायला भेटतील. आता वेगळ्या लेवल्स म्हणजे वरच्याच असू शकत नाहीत. कधी काय होतं म्हणजे ही जी मुवमेंट इथपर्यंत झाली ना, त्यानंतर एक मोठा फॉल पण येऊ शकतो. कारण का एक पॅटर्न झाल्याच्या नंतर दुसरा पॅटर्न आपली जागा बनवायला चालू करतो. तुम्ही बोला की दोन्ही साईडनी बोलतो, हो, कारण का मार्केट ज्या दिशेने जाते त्या दिशेने आपला अभ्यास होतो आणि त्या दिशेने ट्रेडिंग करायची असते. ठीक आहे, तर सगळं सोडा. आता आपण जे बघतोय ना ते उद्यासाठी बघतोय, कारण उद्या एक्सपायरी आहे. बघा, मार्केटनी 3 दिवस पैसा लगातार दिलाय तुम्हाला. नक्कीच बघा, मार्केटने 3 दिवस लगातार पैसा दिलाय. ह्याचा अर्थ काय होतोय, मार्केट उद्या एक्सपायरीला लगभग या लेवलमध्ये कन्सोलिडेट करण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे साईडवेज जाण्याचा प्रयत्न करेल. तर ती रेंज पण बघूया कुठली आहे ती, आणि त्या गोष्टीचा अभ्यास पण करूया. ओके, दुसरी गोष्ट, माझ्या सेशन्स मध्ये या माझ्या फॅमिली ग्रुपमध्ये ज्यांनी आपले शिकले आहेत त्यांना माहिती आहे 3 कॅन्डल म्हणजे काय, 3 कंटिन्युअस कॅन्डल म्हणजे काय, ह्याचा अर्थ त्यांना कळला असेल मी काय बोलतोय ते. तुम्हाला वाटत असेल की मी काय गोष्टी सांगत नाही, कारण का उगाच इथे ते डिस्कस करू नको, कारण का हा खूप व्हिडिओ अनोळखी लोक पण बघतात, परत त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळे प्रश्न येतील, त्यांचे रूल सेटअप होतील. त्यामुळे माझ्या फॅमिली मेंबर्सला हे डायरेक्टली इंडिकेशन आहे की हे काय चाललंय पण बघा. त्याचप्रमाणे डब्ल्यू पॅटर्न मध्ये जो पॅटर्न होता तो इथपर्यंत येऊन गेलाय, पण आता इकडनं ट्रिपल बॉटम बनले, त्यामुळे एक मी एक्सपेक्टेड मुवमेंट बघू शकतो. पण केव्हा, जेव्हा वरच्या लेवल तुटतील, त्या येणाऱ्या काळामध्ये आपण बघूच नक्कीच. दिवाळी त्यामुळे मार्केट अजून जास्त हाईप करू शकतं. दुसरी गोष्ट, जर आम्ही 5 मिनिटाच्या चार्ट वरती आपण येत असू, 5 मिनिट चार्ट वरती येऊया आपण, आणि हा जो अभ्यास आहे तो सगळा काढूया आता. सरळ करूया. ओके, 5 मिनिटाच्या चार्ट वरती, त्याच्या पहिले मी 15 मिनिटाच्या चार्ट वरती बघायचा प्रयत्न करेन की मार्केट काय लेवलला चाललेलं आहे. बघा, इथे मला आहे ना एक लेवल दिसते, मार्केटने ह्या लेवलला बाउन्स केलंय आणि परत खाली येताना इकडनंच बाउन्स करून ते खाली आलेले आहे. ते बाउन्स करणं म्हणजे काय होतंय की तिकडे काहीतरी गडबड आहे. आता गडबड हा विषय तुमच्या डोक्यात ठेवा, जी होती बरोबर 80 ची लेवल, 25,080 ची लेवल. ओके, हा एक पॉइंट मार्क करा. जर मार्केट उद्या ह्या लेवलच्या वरती, किंवा मी जराशी अजून साईड सेपर तुम्हाला घेतो, बघा, 1 आणि 2, लगभग मी सांगतो ना की 130 पर्यंत. चला, तुम्हाला सेफर स्टेट द्यायचे असतात, लगभग 130. जर मार्केट उद्या गॅप अप होऊन ह्या लेवलला जात असेल तर मी ह्या लेवलच्या कुठल्या 25,130च्या वरती मी ट्रेड करणार वरच्या साईडला. ठीक आहे, आणि जर मार्केट खाली यायचं असेल तर नक्कीच मला ह्या लेवलनी लगभग 800 सोडा, मी तर सुद्धा बोलतो की लगभग 25,030च्या खाली जर मार्केट यायचा प्रयत्न करत असेल, या 25,080, 24,980,
26,980च्या खाली यायचा प्रयत्न करत असेल तर मी इकडनं मी खालचा यायचा प्रयत्न करेन. जर उद्या ह्या लेवलला मार्केट असेल म्हणजे 24,980च्या खाली यायचा प्रयत्न असेल तर मी इथे एक छोटीशी स्कॅल्पिंग करेन आणि माझे टार्गेट लगभग पहिल्या टार्गेटचं माझं नक्कीच असेल 800. मी ही लेवल बघतोय कारण का बघा मार्केटने इकडनं खाली आलाय आणि मार्केट इथे रेट टेस्ट केलाय आणि मार्केट जाताना इकडनं मोठी कॅन्डल बनून गेले. ही बघा मोठी कॅन्डल बनून गेलेली आहे ही बघा. तर उद्याचे माझे टार्गेट लगभग 980 पासन 860 पर्यंत असेल म्हणजे इथे खाली मला 120 पॉईंटची रॅली बघायला भेटू शकते जर मार्केट सस्टेन नाही झालं तर. आणि जर मार्केट ह्या वरती जर गेलं तर आपण त्या लेवलला ट्रेड करू शकतो. आणि वरची बाजू जर आपल्याला बघायची असेल तर 30 मिनिटासाठी लगभग माझा टार्गेट फर्स्ट टार्गेट माझा हा असेल 230 म्हणजे 100 पॉईंट तर नक्कीच मला भेटतील. त्यानंतर माझा टार्गेट असू शकतो एक हा 300-350 पर्यंतचा. जर वरती मार्केट जात असेल ना तर नक्कीच वरच्या बाजू खुलत असतील म्हणजे वरच्या लेवल्स उघडताना आपल्याला दिसू शकतात. ओके वरच्या लेवल्स आपल्याला दिसू शकतात उघडताना. त्यामुळे उद्या करताना जरा सांभाळून करताना मार्केटने आज जो मुवमेंट दिलेला आहे एक्सपायरीच्या अगोदर तर मार्केट उद्या बहुतेक 100 आणि 25,000 ह्याच लेवल मध्ये थांबेल. ओके असं बघायला गेलं तर आजचे ओवाईस हे बघा पुट साईडला खूप लोक आहेत. पुट साईडला म्हणजे पुट सेलर्स प्रमाणे बोलते मी याचा अर्थ वेगळा नका घेऊ. ठीक आहे पीसीआर रेशो पण चांगलाच आहे. कॉल सेलर्स जरा दबावामध्ये तर कॉल सेलर्स 100च्या लेवलला जर मार्केट तोडत असेल 100च्या लेवलला जर मार्केट तोडत असेल तर हे जे 140 लोक आहेत हे पेनिक होऊन आपल्याला एक शॉर्ट कवरिंग वरच्या साईडला एक भेटू शकते. नक्कीच भेटू शकते. ठीक आहे वरच्या साईडला कमीत कमी आपल्याला 230 पर्यंत आरामचे टार्गेट भेटतील. 100 पॉईंटची रॅली आहे त्यामुळे मार्केट कॉन्सल्ट करू दे. मी तर बोलतो की अर्धा उद्या 10-10:30 पर्यंत थांबा नंतर ट्रेड करा. कारण का जो मुवमेंट तुम्हाला भेटत असेल सकाळी ना तो स्कॅल्पिंगचा असू शकतो. त्यानंतर मार्केट वरती जाईल आणि जर खालचा ट्रेड करायचा आहे तर मार्केटला कमी कमी 15 मिनिटं ते अर्धा तास इथे कन्सोलिडेट होणं जरुरी आहे. म्हणजे ह्या लेवलच्या खाली थांबणं जरुरी आहे. म्हणजे इथे थांबणं जरुरी आहे. त्यानंतर तुम्हाला खालचा ट्रेड भेटेल आणि नाही तर मग मार्केट जर मुवमेंट देतात तसं एक मोठं तुम्हाला मुवमेंट देऊ शकते. ठीक आहे तर उद्याचा दिवस जरा सांभाळून घ्या नंतर आपल्याला कळेल नक्की दिशा काय मार्केटच्या. आणि अशा लेवल्सला जेव्हा मार्केट वर किंवा खाली येऊ शकतं बघा हा झोन आपला नॉन ट्रेडिंग झोन आहे. 25,080 100 पकडा आणि खाली 980 पकडा. तो ट्रेडिंग नो झोन आहे. इथे आपण ट्रेडिंग करणार नाहीये. त्यानंतरच आपण काहीतरी करू. ठीक आहे तर उद्याचा दिवस जरा सांभाळून काम करा शांतीने काम करा. तुम्हाला जर प्रॉफिट करायचं असेल तर थांबा शिका आणि त्यानंतर काहीतरी करा. उद्यापासून मी कंटिन्युअस व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन लेवल डिस्कस करण्याचा प्रयत्न करेन. उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोज हो. आज ज्यांना प्रॉफिट भेटलं त्यांचं पण हार्दिक अभिनंदन. खूप चांगलं करताय मार्केटला कनेक्ट होत आहे. 2 पैसे आपण जोडून एक दिवशी चांगले मोठे ट्रेडर हीच अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल समजला असेल नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. गुड नाईट.